नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी सरळ सेवा भरतीच्या अनुषंगाने धर्मदाय आयुक्त 2025 पद निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदाकरता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक मराठी व्याकरण जी के करंट अफेअर विषयी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघायला भेटतील। तर मित्रांनो, या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन बटनवर क्लिक करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, विलंब न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेशी संबंधित आहे? तर या ठिकाणी सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। अनुच्छेद आहे तर 368। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 2 नंबरचा असा आहे मित्रांनो, आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केली आहे? आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली कोणी विकसित केली आहे? DRDO यांनी आकाश प्राईम सुरक्षा प्रणाली विकसित केली आहे। पी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे, पंतप्रधान धन धान्य कृषी योजनेसाठी 2025-26 किती कोटी निधी मंजूर केला आहे? तर 24,000 कोटी निधी मंजूर केला आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे मित्रांनो, बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंग्सनुसार जगात मुंबई शहर कितव्या क्रमांकावर आहे? तर 98व्या क्रमांकावर आहे जगामध्ये। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, नॅशनल कॉन्फरन्स ऑन गुड गव्हर्नन्स प्रॅक्टिसचे आयोजन कोठे करण्यात आले होते? तर या ठिकाणी भुवनेश्वर या ठिकाणी करण्यात आले होते। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे मित्रांनो, देशात स्वच्छतेमध्ये कोणत्या शहराला प्रथम स्थान मिळाले आहे? देशात स्वच्छतेमध्ये कोणत्या शहराला प्रथम स्थान मिळाले आहे? तर इंदोर या शहराला ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे मित्रांनो, इंदोर सलग कितव्यांदा देशात सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे? इंदोर सलग कितव्यांदा देशात सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे? तर सलग 8व्यांदा। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल। प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण 8 नंबरचा पाहणार आहोत मित्रांनो, ट्रायबल जिनोम प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर गुजरात हे देशातील पहिले राज्य ठरले। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे मित्रांनो, ICARच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत? तर 97 वर्ष पूर्ण झाले आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारताने कोणत्या ठिकाणी पृथ्वी 2 आणि अग्नी 1 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? भारताने कोणत्या ठिकाणी पृथ्वी 2 आणि अग्नी 1 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर ओडिसा या ठिकाणी। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, पृथ्वी 2 हे क्षेपणास्त्र जमिनीपर्यंत किती किलोमीटरपर्यंत मारा करू शकते? तर 350 किलोमीटर मारा करू शकते। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे मित्रांनो, अग्नी 1 क्षेपणास्त्र किती किलोमीटरपर्यंत मारा करू शकते? तर 700 किलोमीटर अग्नी क्षेपणास्त्र मारा करू शकते। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोणत्या देशाने द रेजिस्टन्स फ्रंट TRFला परदेशी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे? तर अमेरिका या देशाने। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे? तर सांगली या जिल्ह्यातील। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोणत्या देशाची
व्हिया स्मिथ ही महिला फुटबॉलपटू इतिहासातील सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे, तर कॅनडा या देशाची सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 16 नंबरचा असा आहे मित्रांनो, CISFच्या खेळाडूंनी 2024-25 मध्ये एकूण किती पदकाची कमाई केली आहे, तर 159 पदकाची कमाई केली आहे. हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारताने स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तारच्या अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे, तर विशाखापट्टणम या ठिकाणी अनावरण करण्यात आले आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, ग्रीन हायड्रोजन समिट 2025चे आयोजन कोठे करण्यात येत आहे, तर आंध्र प्रदेश या ठिकाणी करण्यात येत आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तारचे वजन किती टन आहे, तर 10,500 टन इतके आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे मित्रांनो, बिहार विधानसभा निवडणूक किती टप्प्यात होणार आहे. बिहार विधानसभा निवडणूक किती टप्प्यात होणार आहे, तर 2 टप्प्यामध्ये बिहार विधानसभा निवडणूक होणार आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे मित्रांनो, सिम्बेक्स नौसेना अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे, तर सिंगापूर. ऑप्शन ए हे या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोणत्या कालावधीत ग्रीन हायड्रोजन समिट 2025चे आयोजन आंध्र प्रदेश मध्ये करण्यात आले आहे, तर 18 व 19 जुलै 2025. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 23 नंबरचा असा आहे मित्रांनो, इंडियन गोल्फ प्रीमियम लीगच्या ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे, तर युवराज सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तारची लांबी किती मीटर आहे, तर 120 किलोमीटर इतकी लांबी आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे मित्रांनो, खेला भारत कॉन्क्लेव्हचे आयोजन कोठे करण्यात आले होते, तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 26 नंबरचा असा आहे मित्रांनो, तरुणांना आव्हान हे पुस्तक कोणी लिहिले. तरुणांना आव्हान हे पुस्तक कोणी लिहिले, स्वामी विवेकानंद यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चरित्र कोणी लिहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे चरित्र शंकरराव खरात यांनी हे चरित्र लिहिले. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे मित्रांनो, अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे. अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला कोठे आहे, तर अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे मित्रांनो, खजुराहोची प्रसिद्ध मंदिर लेणी कोणत्या राज्यात आहे. खजुराहोची प्रसिद्ध मंदिर लेणी कोणत्या राज्यात आहे, तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी कोठे आहे. नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी कोठे आहे, तर दिल्ली या ठिकाणी आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, धर्मदाय आयुक्त 2025 पद निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदाकरता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट बॉक्समध्ये आपला अभिप्राय नक्की शेअर करा. तर उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.